नमस्कार. लेखणीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. प्राथमिक उपकेंद्र की भूत बंगला, नागरिकांचा प्रश्न. 2-2, 3-3 वर्ष होऊन उपकेंद्र ठिकठिकाणी बांधलेले आहेत, परंतु त्यांचा उपयोग फक्त भूतांच्या वास्तव्यासाठीच केलेला आहे शासनामार्फत, असे नागरिकांचे या ठिकाणी म्हणणे आपल्याला बघायला मिळत आहे. आपण बघू शकता की कुरंगी, शहादा तालुक्यातील कुरंगी येथील हा प्राथमिक उपकेंद्र दवाखाना तब्बल 3 वर्षापासून बांधलेला आहे आणि हा भूतबंगला की दवाखाना असा प्रश्न नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. शहादा तालुक्यात हा एकटाच नव्हे तर असे कित्येक हॉस्पिटल उपकेंद्र आपल्याला बघायला मिळतील शासकीय, जे आजही त्यामध्ये जनावरे सुद्धा राहू शकत नाही अशी अवस्था त्या ठिकाणची झालेली आहे. आपण नागरिकांच्याच मते बघूया की यांनी काय व्यथा व्यक्त केलेली आहे. तर आपण बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज, दगडू निकुम यांच्यासोबत. आपलं नाव का? किरण उत्तम सोनवणे, राहणार? कुरंगी. समस्या काय आहे? समस्या गावाची दवाखान्याची समस्या आहे. 2-3 वर्षापासून रिकामं बांधून ठेवलेला आहे. त्याच्यात आम्हाला जर काही प्रॉब्लेम झाली दवाखान्याची, इथून मध्य प्रदेशला किंवा ते वागड्याला 6-6 किलोमीटर जावं लागतं. इमर्जन्सी डिलिव्हरीची केस जर केव्हा झाली, त्यांना पण प्रायव्हेट गाडी करून आम्हाला खेत्यामध्ये जावं लागतं. ती खेत्याचे डॉक्टर सांगतात तुमच्या गावाला दवाखाना आहे, तुम्ही इथं का आणता? त्यांना आम्हाला सांगावं लागतं आमच्या दवाखाना नेमका असा बांधलेला आहे, नुसतं बांधून भूतबंगल्यासारखा रिकामा पडलेला आहे. 3-4 वर्षापासून दवाखाना आहे किंवा सरकारी गोडाऊन आहे, त्याच्यात काय आहे हे आम्हाला नेमकं समजत नाही. पण वरिष्ठ लोक सांगतायत हा दवाखाना आहे. नेमकं तिथं दवाखान्यामध्ये म्हणजे नाही डॉक्टर दिसतात, नाही गाडी दिसती, म्हणजे कोणीही नाही. आजपर्यंत कुठलाच कर्मचारी दिसत? कुठलाही कर्मचारी इथं दिसला नाही. कर्मचारी केव्हा तरी त्यांच्या काही शासकीय त्यांच्या वरून जर काही झालं ना, तेव्हा ते गावात जसे जुने लोक दमडी द्यायचे, डॉक्टर आलेले त्या पद्धतीचे वर्कर ते सेविका येतात गावामध्ये, व डॉक्टर आलेले. जसं मग हा दवाखाना कशासाठी बांधलेला आहे? ते डॉक्टर कुठेतरी एका जागेवर बसून राहतात. ते गरोदर माता न बोलावता, बालक माता न बोलावता, तेव्हा तिथं काहीतरी त्यांच्या हिशोबाने ते दप्तरमध्ये काय लिहिता इथं सही करा, अंगठा करा. ते मातांना काही पोषण आहार असतो किंवा नसतो ते देऊन त्यांचं काम शासकीय नियमाप्रमाणे करून ते त्यांच्या वाटी लागतात. पण इथं काय 3 वर्षापासून दवाखाना नावाचं फक्त आहे, पण तो भूतबंगला बनलेला आहे आता सध्याच्या परिस्थितीत. काही ते किशोरवयीन मुलींना काय भेटतं ते पण प्रशिक्षण वगैरे काय देत नाही. 14 ते 16 वर्षाच्या किशोरवयीन मुलींना मेडिकल कसं द्यावं हे पण जे आमची इथं काही कर्मचारी आहेत गावातले, त्यांना पण किशोरवयीन मुली काय आहेत, गरोदर माता काय आहेत, तण माता काय आहेत, हे आमच्या गावाच्या लोकांना पण समजत नाही. आणि जे डॉक्टर आहेत ते त्यांचे काम करून निघून जातात. बाकीचं इथं काही नाही. साहेब आपले काय म्हणणं आहे? मी दिगंबर मोतीराम गायकवाड, राहणार कुरंगी. या 2-3 वर्षापासून दवाखाना बांधलेला आहे. ह्या दवाखाना बांधल्यानंतर आम्हाला काही सेवा नाही. सुख दुःख रात्री केव्हाही आम्हाला काही सोय नाही. 3 वर्षापासून आम्ही 4 किलोमीटर 5 किलोमीटरवर खेत्याला जातो. जर कधी दवाखान्यात करायचा असला, इकडे दामोदर गोगापूरला जायला खासगी दवाखान्यात. फक्त नावापुरतं बांधलेलं आहे? नावापुरतं बांधलेलं इथं आहे. कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा नर्स वगैरे कोणी राहत नाही? कोणी नाही राहत. राहत नाही. आणि त्याला कुलूप लावून ठेवलेला आहे भूतबंगल्यासारखा. ते बांधलेलं आहे आणि नाही बांधलेलं आहे. ते गोरगरिबांना बांधलेलं असतं ते कामाचं होतं. हे कशाला लोकांना तमाशा बांधलेला आहे? आम्हालाच काही जर कधी सुविधा नाही तर मग ते भूतबंगला बांधलेला काही कामाचं नाही. आमच्या गावाला काय सुविधा आहे? आमच्या गावाला नाही, काहीच सुविधा नाही. इथं कमीत कमी 3-4 लोक सरकारी दवाखान्यानिमित्त पाहिजे. हे इथं ते असं झालेलं आहे, किती मोठमोठे झाडे झालेले आहे. याचं दवाखाना नाव दिलेलं आहे. शासनाला याची काही जाणीव आहे की नाही? हे बघा किती झाडं मोठं होऊन गेलेले. याच्यात जो पेशंट नसणार तो जाणार, तो पेशंट होऊन जाणार. काही नाही, खराब झालेलं आहे. शासनाचा पैसा हा शासनाचा फालतू पैसा असे कमीत कमी 40-50 अंदाजित रक्कम वाया गेलेली. 40-50 लाख रुपये वाया गेले असतील. वाया गेलेले लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या सेवेसाठी इथं कोणीच काही नाही होऊ शकणार, कारण की इथं कर्मचारीच नाही आहेत.
लोकांचा इलाज कुठं होणार? हे पॅरासिटीमॉलची गोळी सुद्धा आम्हाला बाजारातून आणावं लागते, ती ग्रामपंचायतला भेटते. पॅरासिटीमॉल हे सर्वसाधारण लोकांना नाही समजणार, पण डोकं दुखानी गोळी तर समजच होई, ती बी आमली इकतले वाजानी पडत. 2 रुपयानं दुकान गोळी येतात.